महाराज देवीचं दर्शन घेतलं, आज काय मागितलं? मोठ्या दौऱ्याला सुरुवात करताय आपण, उद्या एक चांगली पाहणी असणार त्याच्या दृष्टीनं. कोल्हापूर छत्रपतींची, सातारा छत्रपतींची हे कुलदैवत आहे आणि कोल्हापूर छत्रपती घराण्याच्याकडून आज ही पहिला अभिषेक, पहिला निवेद, पहिली पूजा ही नेहमी केली जाते. आजपर्यंत ती परंपरा ती चालू आहे. मी उद्या नांदेड, हिंगोली, परभणी या ओला दुष्काळाच्या पाहणीसाठी निघालो होतो आणि मला असं वाटलं की आपण स्वराज्याची सुरुवातसुद्धा देवीचं दर्शन घेऊन करावी आणि म्हणून आज देवीचा आशीर्वाद घेतला आणि खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी मला ताकद द्यावी हे त्यांना म्हणजे ही मागणी म्हणा किंवा काही म्हणा, पण आशीर्वाद घेऊन मी निघालो. महाराज दागिन्याचा घोटाळा झाला, त्याच्यामध्ये बऱ्या अधिकाऱ्यांची नावं आहेत जे IAS दर्जाचे आहेत. आता त्याच्या विरोधात कोर्टाच्या आदेशाने FIR झाली. मात्र आता राज्य सरकार त्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी कोर्टात गेलेलं आहे. हे कितपत योग्य आहे राज्य सरकारच्या का? तर त्या दागिन्यात शिवकालीन दागिने सुद्धा नाही, मी सुद्धा पहिल्यांदा हा आवाज उठवला होता की भवानी देवीच्या मंदिरात अफरातफर अजिबात चालणार नाही आणि कोलानाला ते आम्ही खपून सुद्धा घेणार नाही. आणि म्हणून आता सरकार गेलं की नाही मला ही कल्पना आहे, तुमच्याकडूनच मला कळते. पण जो कोण दोषी आहे त्याच्यावर पूर्णपणे कारवाई व्हायला पाहिजे. हा या ट्रस्टचा पैसा आहे आणि लोकांनी दान केलेला पैसा आहे आणि म्हणून अशा फालतूगिरी आणि जे कोणी या गोष्टी केल्या असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. आणि सरकार जर या अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन देतं, संरक्षण देतं, तर हे चालणार नाही आणि न्यायाची बाजू सरकारने घ्यायला पाहिजे. उगाच आपले अधिकारी आहेत म्हणून त्यांना संरक्षण देणं हे चुकीचं राहील. पण माझं स्पष्ट मत आहे की हा भवानी देवीची श्रद्धा, भवानी देवीला जे भक्त हे नुसते कोल्हापुरातले किंवा पश्चिम महाराष्ट्रातले नाही आहेत किंवा सोलापुरातले नाही, पूर्ण कर्नाटकातल्यापासून सगळे पूर्ण भारतातले लोक इथे येत असतात. आणि इथं अशा जर भानगडी होत असतील आणि अनेक लोक करत असतील त्यांना सुट्टी नाही. महाराज सामोरं जातात, 4 तिसऱ्या आघाडीत सामील झालेत. मराठा आरक्षणासाठी आपण पूर्वीपासून सकारात्मक भूमिका घेतलेली, मनोज जरांगे देखील सकारात्मक भूमिका घेत आहेत. तिसऱ्या आघाडीत मनोज जरांगेंना घेण्याचा प्रयत्न किंवा आपली त्याची चर्चा तशी झालेली आहे का? काय प्रस्ताव? परवाच मी त्यांना मनोज जरांगे पाटलांनी भेटले मी आणि शेवटी गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे की या महाराष्ट्रात इतका अन्याय व्हायला, लोक व्यथित आहेत व्यस्त आणि म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, हे कुठेतरी सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. तुम्ही जर पाहिलं असं अनेक वर्ष या 75 वर्षात नुसते हेवे दावे चालू आहेत आणि माझं तुझं माझं एवढंच चालू आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राकडे आपण जायला पाहिजे. महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्यांना दिशा द्यायला पाहिजे. ते तसं काय होताना दिसत नाही आणि नुसतं राजकारण हा पायंडा पडत चाललेला आहे. त्याच्या पलीकडे विचार करण्यासाठी हा तिसरा पर्याय. सरकारमध्ये आलात किंवा सरकार जर आपण स्थापन करतो, आरक्षणाचा नेमका तोडगा कशा पद्धतीने सोडायचा असेल? ज्या दिवशी माझ्याकडं सत्ता येईल त्या दिवशी मी सांगतो का मला मी शाहू महाराजांचा वंशज आहे. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं, अनुसूचित जाती जमाती OBC आणि गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं होतं आणि म्हणून शाहू महाराजांनी जर आरक्षण दिलं असतं तर आरक्षण या गरीब मराठ्यांना मिळालंच पाहिजे, ही मी या मताचं आहे. आणि हे बाकीचे जे काय काय चालू आहे, सगळं खेळ चालू आहे, हे कसं कोर्टात टिकणार आहे हे सुद्धा प्रश्नचिन्हच आहे.